माझी खूप एक जवळची मैत्रीण आहे प्रांजल, आणि तिने मला एक गोष्ट सांगितली की क्षमा, तुझे सगळेच कसे बेस्ट फ्रेंड असू शकतात. आणि तुला वाटतं सगळेच बेस्ट फ्रेंड. हां, तू सगळ्यांची असू शकतेस, त्यांच्या आयुष्यात तुझं महत्त्व असू शकतं, आणि त्यांनी येऊन तुझ्याकडे सगळं सांगणं हेही आम्ही समजू शकतो. पण तुझे सगळे कसे असू शकतात, लिमिट लक्षात घे. एक लक्ष्मण रेषा स्वतः भोवती आख आणि मग डिसाईड कर की कोणालाही ती आत येऊ द्यायची आणि कोणाला तिथे हे ठेवायचे, बाहेर ठेवायचे. त्यामुळे ह्याच्याने तर हे खूप गोष्टी. तुझ्याशी बोलताना लक्षात म्हणजे जे येतं की आता मी सायकोलॉजी आणि हिलिंग आणि खूप लोकांना फिल्टर्स नाही आहेत तुझ्यात. हां, मास्क. हां, की इथे एक इथे एक इथे नाही, तुझे आत आहे ते बाहेर आहे. त्यामुळे लोक बाउंड्रीज तू ते ओलांडू देतेस आणि मग हर्ट पण लवकर होते मी, कारण मी खूप इमोशनल असल्यामुळे आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे व्हॉटएव्हर. तर ते जे ओव्हरकम करणं जे आहे ते मला ह्या पिरियडने शिकवलं की नाही करून चालणार आहे आणि यू हॅव टू मूव्ह. सो ऑफकोर्स म्हणजे काही गोष्टी तुला लेट गो कराव्याच लागतात. म्हणून मी तुला म्हटलं ना की बिग बॉस हा लोकांसाठी खेळ आहे, लोकांसाठी शो आहे, पण तो यासाठी नाही आहे. तुझ्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन झालं त्या शोमधनं. आणि लेट गो म्हणजे तुला असं वाटलं का की लेट गो करणं म्हणजे आय डोंट केअर? कारण बरेचदा लोक गल्लत कुठे करतात, मी लेट गो करतेय म्हणजे आय डोंट केअर. हां, नाही 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 काय होतं कधी कधी, म्हणजे माझ्यासाठी असं आहे की लेट गोचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की ओके, म्हणजे तू आज मी तुझ्याशी चांगली वागले आणि किंवा तू माझ्याशी चांगली वागलीस, आज आपण खूप एकदम मस्त बोललो बिल्लो, आणि 4 दिवसानंतर तू मला एखाद्या कुठल्या लग्नात किंवा पार्टीमध्ये दिसलीस आणि तू 1-2 मिनिटासाठी अरे हाय ओके चल मी निघते हां एवढंच करून निघालीस, तर माझं असं होईल अच्छा हिला इंटरव्ह्यू हा होता का माझा, म्हणून ते मी खूप लई गोड बोलली आपल्याशी आणि आता तिचं काम झालं आहे तर हे असं करते का ती. तर हा विचार न करता तिचा काहीतरी आत्ता प्रॉब्लेम असू शकेल, ती आत्ता कशात तरी अडकली असेल म्हणून ती आत्ता अशी निघून गेली, हा विचार, हा थॉट प्रोसेस आणणं कोणत्याही बाबतीत. तुझं काहीतरी असेल, म्हणून मी म्हटलं ना की माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असू शकते. सो ती म्हणजे मी म्हणते ना की माझा प्रत्येक प्रोजेक्ट सुद्धा, म्हणजे प्रत्येक मालिका सुद्धा स्वतःला मला काहीतरी शिकवून गेली. तर माझ्या एका मालिकेने मला हे वाक्य दिलं आयुष्यात आणि ते खरंच बिलीव्ह करणार होतं. त्यामुळे तो लेटगो जो आहे ना, एक्सेप्टन्स असणं की ही चांगली आहे किंवा मी एक्सेप्ट केलेलं आहे ही अशीच आहे. कोण आपल्याला चांगलं मिळणार आहे किंवा मी कुठे 100% चांगली आहे. माझ्याकडे पण आहेत की वाईट गुण, माझ्याकडे पण आहेत चांगले गुण, पण कोणीतरी मला एक्सेप्ट करतंय ना. तसं सगळ्यात जास्त एक्सेप्ट केलंय तर माझ्या आईवडिलांनी मला केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त कोणीच तुला एक्सेप्टन्स देऊ शकत नाही.